समर्थ तुकारामाच्या गाथेतील त्या चलनाच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा त्याला कडवे 4 आहेत. हा अभंग तुकोबारायांच्या गाथ्यातील असून तुकोबारायांच्या गाथ्यात एकूण अभंग 4,500 आहेत. 4,500 अभंगामध्ये 125 अभंग गाथ्यामध्ये मागणीपर आहेत. राहिलेले जे अभंग आहेत ते नाथ, वासुदेव, पांगुळ अशी प्रकरण आहेत. काही अभंग संतपार आहेत, काही अभंग नामपार आहेत, काही अभंग विनंतीपार आहेत, काही अभंग विनवणीपार आहेत, काही अभंग संतपार आहेत. त्यातला आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग संतपर आहे. पुन्हा दिवस नेतो. घेतलेल्या अभंगाला कडवे 4 आहेत. हा अभंग गाथ्यातील असून 4,500 अभंगामधला आहे. पण याच्यावर जीवाला खऱ्या लाभाचं ठिकाण सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झालंय. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडीवर करण गुडघे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घरी निघायचं. पण आपल्या कीर्तनाला बसलो दरिद्रवाणी बसायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. नको खिद करू कोणता गोष्टीचा, नको खेद करू कोणता गोष्टीचा, कोणता गोष्टीचा, नको 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 खेद करू कोणता गोष्टीचा. कीर्तनाला खरं मारीत बसायचं, बोलत आहे ना. आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. असं नाही. येसला येस, नोला नो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. कडवे आहे 4 आणि हा अभंग खऱ्या लाभाचं ठिकाण सांगणार आहे. चिंता का करायची नाही. उत्तर, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. वाक्य भगवंताचं आहे. मी जग निर्माण करताना जगामध्ये जो जीव मी निर्माण केलाय तो प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. म्हणजे जे चैतन्य म्हशीत आहे ते चैतन्य मालकात आहे. जे चैतन्य शिळीत आहे ते चैतन्य शिळी खाणारात आहे. आता बारीक आहे का. चैतन्य जर प्रत्येक जीवात समान आहे, प्रश्न बर का, आहेच याच्यात शंका नाही, तर जीव देव का नाही. जीव देवाचा अंश आहे का. आजारी तुम्ही नाही, मग बोलायला काय झालंय का. जीव देवाचा अंश आहे का. उत्तर आहे आहे. जीव जर देवाचा अंश आहे, जर नाही आहेच, तर जीव देव का नाही. उत्तर, या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. फायनल. या जीवाला गरज कपड्याची नाही आहे, या जीवाला गरज गाडीची नाही आहे, या जीवाला गरज ज्ञानाची आहे. आता उलट आहे का. जीव देवाचा अंश आहे पण त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. महिला मंडळ पटकन. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, मग साधारणपणे सुना किती असतील. हे कमीत कमी एक. उद्या जर तू लाटली तर तुझ्या सुने बिस्टेडीची मालकीण कोण होणार आहे. सून होणार आहे. मग एक सून तुला का सहन होत नाही. काय याच्या त्याच्या घरी सुनाबद्दल भुकती तू. याचं एकच कारण आहे, मी मरणार आहे आणि दुसऱ्याला मिळणार आहे याचं ज्ञान नाही. याचं ज्ञान नाही. मी फक्त शरीर माझं जोपर्यंत आहे
तोपर्यंत आहे. या शरीरातलं चैतन्य ज्या दिवशी जाईल त्या दिवशी याची राख होणार आहे आणि सगळ्याचीच होणार आहे. आणि ज्यांच्यासाठी आपण कमवलंय त्यांनी माझ्यावर प्रेम केलंय, ही संपत्ती मुळे केलंय, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही. परत नीट आहे का? नातू आज्याची वाट पाहतो, प्रेम म्हणून नाही. आज्याच्या खिशात हात घातला का चॉकलेट निश्चित आहे, हा प्रॉफिट पाहूनच तो म्हणतो बाबा का आला नाही. नाही तर बाबा गाडीने जरी उडावला त्याला काय घेणं नाही, तो म्हणणार बाबा इतकी पेला का उडवेपर्यंत. माणसं संसारी प्रेम करतात पण केवळ आणि केवळ स्वार्थ असेल तर करतात, नाही तर करत नाही. यावर आपलं मत काय? हाला हा किंवा नाहीला नाही बरं का, परत वळवळ नाही करायची. हा 25 बाया कीर्तनात अशा बसलेत आत्ता माया पुढं. का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत? आत्ता लबाड मला नाव सांगायला लावू नका, मी नावासकट सांगणार तुम्हाला. फक्त का स्वार्थ साधला गेला नाही म्हणून. स्वार्थ साधल्यावर एक वाक्य सांगा, तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात? तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात. जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, कांद्याला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. देवाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात, जळणाऱ्या घरचेच असतात. आणि त्यातल्या त्यात घरातलेच असतात, त्यातल्या त्यात वाड्यातलेच असतात, आणि त्याच्यातल्या त्यात एकाच बापाचे असतात. हीच माणसं तुमच्यावर जळतात. थोरल्याला लाल कांद्याचा डाव लागला, ट्रॅक्टर घेतला त्यानं, धाकटा हसला सुद्धा नाही. तुम्हाला ती कंपनी खास नाही. कोणती? ज्यानं ट्रॅक्टर घेतला ती. कधी ध्यानात ठेवायचं, तुमच्यावर गरीबी आहे तोपर्यंत तुम्हाला दुश्मन नाही. एकदा तुमचे दिवस चांगले आले दुश्मन वाढले. आता उलट फिरा, ज्यांचा समाज छळ करतो, ज्यांचा समाज छळ करतो त्यांचा देव स्वीकार करतो. माऊलीचा समाजाने छळ केला, जगाची आई ठरले. तुकोबारायचा समाजाने छळ केला, जगत गुरु ठरले. शिवाजी महाराजांना जवळच्याने त्रास दिला, छत्रपती ठरले. आणि बिचारा शिवाजी महाराजांना तेव्हा तर त्रास झाला, पण आजही आहे. आत्ता आजही त्रास आहे. मग इतिहास आहे जगाचा इतिहास आहे तो. समाज छळ करतो ना तेव्हा लोक हसत असतात, पण देव कृपा करतो ना तेव्हा लोक जळत असतात. त्यामुळं चिंता काही करायची नाही, काही करायची नाही. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या पटलं तर हा म्हणायचं, जीव देव का नाही तर त्या जीवाला मी देव आहे याचं आता बोलत जाय. पण त्या ज्ञान बाहेरचं नको. बाहेरच्या ज्ञानाला कुत्र खात नाही. कोण खातंय? शिकलेल्या माणसांना खातं कोण? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही, किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही. पण जी टॉमीशी बोलते, टॉमीशी, ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का?
आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईन हिला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. सारखी आईशी भुकत असती पोरगी फोनवर. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं, कष्ट करायची. तक्रार आली तर तू येईन मी आहे. का सांगत होती? येडी होती ती का सांगायची माहिती का? उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, म्या मुलीच्या संसाराचं वाटोळं का करावं. याचं तिला काय होतं? वा, शब्द फिल झाला. ज्ञान होतं. मी उद्या घरी माझे शरीर थकलं का माझी सुलत मला भाकरी घालणार नाही, तर माझ्या मुलीचा म्या संसार का उद्ध्वस्त करावा. पोटभर खाय, उपाशी राहायचं नाही. उपाशी राहाय वाटलं तर एक दिवस, पण घराची मान खाली होता कामा नये. या 15 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील, पण तो क्षण भरायचं नाही. 90% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलं. यावर तुमचं मत काय? या दिसत्यात फक्त अशा, इतक्या खोडी आहेत यांच्याकडे, इतक्या खोडी. फक्त कीर्तनाला बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाणतो या पोरीचा 8 दिवस फोन नाही, अशी बाई कोणती? बॉटवर कर, मी सत्कार करतो तो, कर बॉटवर. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर, चाल. तू काय भुकत असती पुरुषी रोज? तिकडे मर ना, हरभऱ्याची भाजी खोड ना, वावरात मर ना, का दुसऱ्याचं घर बिगडी ती. बरं बोलत काय असती पुरीच्या? काय कालवून केलं? बोंबील भाजली खाती, जीवली का, झोपली का? आणि किती बकर झाली की तुझ्या शेळीला? ती उरली 3. बया, एक कुठं पिन, तुला काय करायचं ते कुठंही पिऊ. काय तिला 11 बकडं हो, नाही तर 21 हो, तुला तकलीफ काय? हा विनोद नाही महाराज. आपल्या घरात काय कालवण आहे हे आपल्या आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहित असतं. चला थोडं पुढं, आता करंट लागला तुम्हाला अभंगाचा. म्हणजे काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. 2 भावांची 40 वर्ष कथिरीत केस चालली, दोघंही मेले, वकीलही मेला, आणि बाण जाग्यावर राहिला. काय नाही, ज्ञान नाही. पण कोणतं ज्ञान? शाळेतलं ज्ञान सोडून द्या. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाडी उतारल्या. कोणी उठायचं नाही, 2 खोल्या बांधा, गाडी घ्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? तुम्हा जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. कुठून आणायची लोकांनी पोरं? बरं, लोकांना पोरं होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करतील काय? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे यायला. काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. बरं, आधार मामाचा होता तोही दुश्मन झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिगा बरवे जरी म्हणे त्या नावे संता या भाजावे सर्वे शिशी. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभा सारखे घोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान असेल तर, आणि आतलं ज्ञान आलं का सुख आलंच. कारण ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहून गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषची. 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव.
ज्ञानच देव, पण ते ज्ञान आतलं असावं. बाहेरच्या ज्ञानाला कोणी खात नाही, फायनल. पण ते ज्ञान जर आलं तर कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. पुरावा 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. दुःखी काय झाले? 3रा अध्याय. वव्यांनी डायकाचा ज्ञाने विण नासले आणि बुद्धी भेदासी आले. यांचं ज्ञान भ्रष्ट झालं, बुद्ध्या गेल्या आणि हे माणसं काय करायला लागली. हाच प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात? का वागतात? गाथा पाट्याने येड्यावानी वागतो, ज्ञानेश्वरी पाट्याने येड्यावानी वागतो. मोठे माणसं असं येड्या, आणि बहुतेक वेळा मोठेच माणसं येड्यावानी वागतात. बहुतेक नाही, वागतातच. जी माणसं स्वतःला विद्वान समजतात तीच माणसं कधी कधी पाय घसरून वागतात. भागवत पाठ आहे, भागवत करतोय मी, पण ज्या गावात कथा ठुली तिथून रुक्मिणी घेऊन येतो. मग स्वयंवर नाही झालं पण सत्य कथा झाली, असं का होतं? हा प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी हिड्यावानी का वागतात? त्याचं उत्तर अर्जुनाला देवाने इतकं सुंदर दिलंय 2ऱ्या अध्यायात. अध्याय नंबर 2 ववी नंबर 350. येत इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करतील. ही माणसं किती मोठी झाली तर ही इंद्रियाच्या अधीन आहेत, आणि इंद्रियाच्या अधीन झालेली माणसं वासना आकळू शकत नाही, परिणाम धोका खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. असं का वागतात? काय माणसं म्हणतात ना, तो माणूस फार हुशार हो, काय झालं? झालं नाही काही, ते होतच. झालं नाही काही, ते होतच. काय होतं? 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. अरे त्याच्यामध्ये जे आहेत ते काय करतात? जळेविण बुडविती, आगेविण जाळीती, दोरेविण बांधिती, शिकल्याविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. त्याला संपवतात, त्याला संपवतात, आणि संपवल्याशिवाय राहत नाही. हो, संपवतातच. आणि महाराजांनी तर तुकोबरायांनी डायरेक्ट सांगितलं, कामा तुरा बहिना लाज. त्या माणसाला भीती नसते आणि लाजही नसते. ज्ञान आलं का कटेवर हात असणारा चिंता करीत नाही. आपण चिंता करायचं काही कारण नाही. कीर्तनातला 2रा मुद्दा संपला. 3रा, बेवडे 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 जुगारे बिगारे पुढारे पढारी. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. चाहला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पुरी, बापाला धोका देणाऱ्या पुरी काय. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि धर्मनाथ बीजेतले अखंड हरिनाम सप्त्यातल्या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं? आता ही धर्मनाथ बीज काय आहे ती एवढी 2 मिनिटात सांगतो आणि अभंगात घुसवतो. महिला मंडळ पटकन पटकन बोलायचं. आता आजरी तुम्ही नाही, मग बोलत जायचं आपल्याला. महिन्याचे दिवस किती? 30. सावध राहा बरं का. महिन्याचे दिवस 30. मग वर्षाचे महिने किती? 12. फायनल बरं का. वर्षाचे दिवस, वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 38. 30चा अर्धा भाग 15. आता तुम्ही बरं का पटकन. पहिल्या 15वाड्याला म्हणतात शुद्ध आणि 2ऱ्या 15वाड्याला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा, आले जागेवर. आणि वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती अमावस्या पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेली एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, 2री पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, 3री पौर्णिमा वट पौर्णिमा, 4थी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कुरुपुर, 7वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 8वी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा, 10वी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना 12. हा चला मग अमावस्या किती? 12. सणाच्या 2 4 आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे,
एका अमुष्याला बैल पुजला पाहिजे, एका अमुष्याला लक्ष्मी पुजली पाहिजे, एका अमुष्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमुषा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा झाल्या 12, अमुष्याला झाल्या 12. आता लागला करंट तुम्हाला. आता वर्षातच सांगून टाकतो एका मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अमुष्या झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. 24 मधल्या 2च सणाच्या आहे. एक बलिप्रतिपदा आणि 2 गुढीपाडवा. द्वितीय 24, सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीया 24, सणाच्या 2, अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24, मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24, सणाच्या 5, नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3, नागषष्ठी, श्रीयार षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, अविद्वा नवमी, महानवमी. दसम्या 2, माघ शुद्ध दशमी आणि माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1, धनत्रयोदशी. चतुर्दशी 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमुष्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही. ते का नाही एवढं बारीक पाहिलं. त्यांना बी लोक म्हणत्या जुळत नाही का, थोडं सरकून घ्या. ते बी गुरुचा गुरु बदली त्यात. ते काय कच्चे आहेत का, त्यांच्याकडे एकच तोडगा आहे, थोडी शांती करावं लागेल. अहो तो पर्या 12वी पासूनच शांत व्हायले, त्याची काय शांती करता. त्याला 3 पोरीने धोका दिले. तो आता जुळलं म्हणून जुळलं. महाराजांची भाषा आहे महाराज. लोक शास्त्र पाळायला तयार नाही. काल षटतीला एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, महावारी, तरी काल लग्न होती. तर काय याच्यापेक्षा हलकट दिवस यावा मला. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. कोण सांगा रे हलकटांना. आणि हे कोणचं ऐकतील. टपुर्या मानेच्या माळा ज्यांच्या गळ्यात त्यांच्या पुरीचे लग्न एकादशीला आहे. काय तोंड जोडीता गण लावून हिंडतो ना आलाय. आणि त्याला विचारलं का होऊन जाईल. आणि जावायची येडं निघलं. आईला एकादश. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. उरफाटे बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येडबड बायांना लुगडे घेतले 1.5 लाखाची, 6.5 लाखाला ठोकून घेतली. आणि सुनच निघली हाती. आईला हात्या म्हणजे झटका आहे तो. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 16, ओवी नंबर 359, ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहून, एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथाई बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्या ओवी आहे त्याला बरं का 16व्या अध्यायात स्वर्गीयचे धन कुणा विष झाले. पण 17व्या अध्यायात ओवी आहे. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. नंबर सकट घ्या. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मराठी. अध्याय नंबर 3 त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला
बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगा का म्या पोरगी पळून आणले आणि मा संसार चांगला आहे, अख्खे पैसे भरून देईल लग्नाचे, रोख घे शंभड्या रोख, द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही, द्यायला येडेत का मी? तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे आणि माणसं घमेंडी शास्त्र मानायला